तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वात महत्त्वाची MSCIT वर नोटीस आलेली आहे, त्या नोटीस बद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर बघा 26 तारखेला आजच नोटीस आलेली आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं BMS, BHMS आणि BUMS युनानी कोर्सेसचं जे अंडर ग्रॅज्युएट 2025-26 जे आहे रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे, पुन्हा एकदा ओपन झालेलं आहे. ज्यांना BMS चं रजिस्ट्रेशन अगोदर केलं नव्हतं त्यांनी एकदा पुन्हा करू शकतात. तसंच त्याचा पूर्णपणे शेड्यूल पण आलेला आहे. फर्स्ट आणि सेकंड राऊंडचा कॅप 1 आणि सेकंड राऊंड कशा प्रकारे होणार आहे याचा पूर्ण शेड्यूल आलेला आहे. आपण सविस्तररित्या बघूया BMS, BHMS आणि BUMS चा. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर केले नाही, बघा कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड प्रिव्हियसली नीड नॉट टू बी रजिस्टर्ड अगेन. ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेले त्यांना गरज नाही रजिस्ट्रेशन करायची, पण ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा करू शकतात. 1 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत 4 दिवस तुम्हाला रजिस्ट्रेशनचा टाइम आहे. नंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस तुम्हाला ते 4 तारखेपर्यंतच भरायची आहे आणि त्याचं अपलोड डॉक्युमेंट पण तुम्हाला 4 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. आणि त्याची मेरिट लिस्ट जी आहे 6 तारखेला येणार आहे. काही फरक नसतो, फक्त एक्स्ट्रा कॅन्डिडेट ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचे नावं फक्त ऍड होतात. अदरवाईज तीच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते, तीच SML लिस्ट येते जी सुरुवातीला होती ती. जास्त काय फरक येत नाही त्याच्यामध्ये. आणि पब्लिकेशन ऑफ द सीट मॅट्रिक्स ऑफ कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 1 चं जे पब्लिकेशन सीट मॅट्रिक्स आहे ते 8 तारखेला येणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 8 तारखेपासून 10 तारखेपर्यंत संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग द्यायची आहे. पहिल्या राऊंड साठी BMS, BHMS आणि BUMS तिन्ही कोर्स साठी तुम्ही देऊ शकता. आणि फर्स्ट राऊंडचा रिझल्ट जे आहे 12 तारखेला येणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जॉईनिंग करायची फर्स्ट राऊंडची 13 तारखेपासून 17 तारखेपर्यंत तुम्हाला जॉईनिंग करायची आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड राऊंड सुरू होणार आपला 27-9 तारखेला. 27-9-2025 ला सुरू होणार आपला सेकंड राऊंड. आणि ती सेकंड राऊंडची जी चॉईस फिलिंग आहे सेकंड राऊंडची 29 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे. त्याच्यानंतर 4 तारखेला त्याचा रिझल्ट येईल सेकंड राऊंडचा. आणि 5 ते 10 तारखेपर्यंत तुम्हाला त्याची जॉईनिंग करून घ्यायची. हे 2 राऊंडचा शेड्यूल आहे. त्याच्यानंतर आता बाकीचे जे राऊंड आहेत ते कशा प्रकारे होतील काय नाही हे तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये अपडेट दिली जाईल नोटिफिकेशनद्वारे. आता रजिस्टर्ड कॅन्डिडेट ज्यांनी shall be carried out strictly as per the schedule notification. तुम्हाला चॉईस फिलिंग शेड्यूल नुसारच द्यायचे, कोणत्या पण टायमाला तुम्ही देऊ शकत ना. कॅन्डिडेट आर ऍडवाइज टू केअरफुली रीड द इन्फॉर्मेशन ब्राउचर. हे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेट ऑलरेडी रजिस्ट्रेशन ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केले त्यांनी पुन्हा रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये. आणि क्वाइट टू फिल टू चॉईस फिलिंग जे काही इलिजिबल कॅन्डिडेट त्यांनी रजिस्ट्रेशन भरू शकता. इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेंज झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे 12वीच्या मार्कावर इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेंज झालाय. ज्यांना म्हणजे ग्रुपिंग निघाले नाही, ग्रुपिंगचा क्रायटेरिया हटवलेला आहे त्यांनी, त्यामुळे तुम्ही तिथून पण रजिस्ट्रेशन करू शकता. कॅन्डिडेट अलाउटेड आर द सीट ॲट कम्प्लीट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिपोर्टिंग विद इन द. तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करू नका. PWD कॅन्डिडेटने तुम्ही त्यांचं व्हेरिफिकेशन करून घ्यावं, हे सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. NRI candidate should register on foreign candidate register portal before 3/9/25 for verification of candidate eligibility. The subsequent schedule will be as above. NRI candidates should note they are eligible for only 15% institutional quota as per merit. Okay. NRI candidate साठी वेगळी नोटीस आहे. हे झालं थोडक्यात माहिती. या व्यतिरिक्त जर तुम्हाला या रेफरन्स लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल कॉलेजची, तर आमच्याकडे अशी एकदम बेस्ट अशी कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट आहे BMS, BHMS ची. ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमचे संपर्क साधू शकता. बघू शकता BMS ची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट आहे, त्याच्यामध्ये आम्ही कॉलेजचं नाव, कॉलेजचं डिस्टन्स किती सिटी पासून, या सर्व माहिती एका ठिकाणी घेतलेली आहे. तसंच कॉलेजचं सीट मॅट्रिक्स पण आहे आमच्या याच्यामध्ये, कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर, ही सर्व माहिती तुम्हाला आहे. त्याच्यानंतर कॉलेजचं फी स्ट्रक्चर, म्हणजे तुम्हाला एकदम सोपं जाईल ज्यावेळेस तुम्ही कॉलेज प्रेफरन्स टाकून शकता त्यावेळेस. त्यामुळे जर तुम्हाला ही जर लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर, किंवा कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करू शकता. आम्ही त्याचा आन्सर नक्की तुम्हाला कळवू. या व्हिडिओ धन्यवाद. थँक्यू.